ज्याला अक्षय नाही अशी अक्षय तृतीया. त्रेतायुगाची सुरुवात अक्षय तृतीयेलाच झाली असे इतिहास सांगतो. व्यासमुनींनी गणपतीला महाभारत लिहिण्यास सांगितले. गजाननाने शुभमुहूर्त म्हणून अक्षय तृतीयाचीच निवड केली. परंपरा अशी चालत आली आहे असा इतिहास सांगतो. चांगल्या कामाची सुरुवात, खरेदी विक्री म्हणा किंवा पूर्वज यांना स्मरण करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. पूर्वजांची कृपा तर लाभतेच, पण चांगल्या कर्माचे कार्याचे फळ सुद्धा चांगलेच मिळते. महागाई कितीही वाढली, राजकारण्यांनी झोपेचे सोंग घेतले किंवा लाल गालीच्या थेट अंगावर ओढून घोरण्याचे सोंग घेतले, तरी मायबाप जनता कर्म आणि कार्य कधीच विसरत नाही, नेहमीच बजावते. इराण इस्रायल युद्धामुळे गर्भगळीत झाले. हिंदुस्थान एवढा मोठा देश तेलासाठी परावलंबी कसा झाला? बॉम्बे हाय प्रकल्पातून दारू काढता काय? शेतकऱ्यांना उघडे नागडे करता लाज कशी वाटत नाही? तेलबिया उत्पादन वाढावे म्हणून योजना राबवायलाच हवी. भुईमूग, करडई, तीळ, जवस, कंबोडी व एरंड या पिकांना सरकारने अनुदान द्यायला हवे. कांदा, द्राक्षे, सोयाबीन, वाटाणा, टोमॅटो, ऊस हे आता फार झाले. तुंबलेली ड्रेनेज साफ करण्यापेक्षा तेथे गॅस व खत प्रकल्प राबवा, उभे करा. गॅससाठी लाईन लावण्याची गरज पडणार नाही. हेच प्रकल्प घरोघरी मोफत गॅस पोहोचवतील. रासायनिक खतांऐवजी हे खत शेतकरी बांधवांना परवडेल. निवडणुका तसेच क्रिकेटपेक्षा लोक समृद्ध होतील. हिंदुस्थानची पॉवर अक्षय्य राहील. आणि मित्रहो, IPL मध्ये परदेशी खेळाडूंना कुरण मोकळे करून ठेवले आहे. एवढी लाज वाटत नाही आपल्या देशातील क्रिकेटच्या खुर्चीवर बसलेल्या मंडळींना. आपले खेळाडू इकडं रोजंदारीवर काम करतात आणि जगातले खेळाडू येऊन इथं आपल्याला शहाणपणा शिकवितात. आपल्या हिंदुस्थानी संघातील कोणत्या संघाचा बॉलिंग कोच आणि बॅट्समन कोच हा आपला हिंदुस्थानी आहे. यांनी नेहमी परकीय ऑस्ट्रेलियन किंवा दक्षिण आफ्रिकेही कोचचाच विचार केलेला दिसतो. पहिल्या 2 विश्वचषक वेस्ट इंडिजने जिंकला आणि तिसरा आपल्या हिंदुस्थानने जिंकला होता. आपले कपिल देव, गावस्कर, रवी शास्त्री, जवाहरलाल श्रीनाथ हे काय करतात? श्रीकांत यांना संधी का मिळत नाही? यांना कॉमेंट्री करायला लावता आणि कोचिंगमध्ये साहेब होऊन बसले आहेत परदेशी खेळाडू. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला आणि क्रिकेटमध्ये जे चाललंय ते तुम्हाला आवडते का ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. अक्षय तृतीयेला हाच धागा पकडून आपण अट्टहास धरला पाहिजे की आपल्याच खेळाडूंना प्राधान्य मिळायला हवे आणि आपल्याच शेतकऱ्यांना आपण वाचवायला हवे. त्यासाठी मैदानात उतरायलाच हवे.